दिग्रस चांदनगर मध्ये घरफोडी, 1,62,000चा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्यावर गुन्ह्याची नोंद। दिग्रस शहरातील चांदनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल 1,62,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी दिनांक 20 जानेवारी सायंकाळी उघडकीस आली। या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिग्रस चांदनगर येथील रहिवासी अब्दुल हक अब्दुल वहाब वय 41 वर्ष हे सुपारी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। दिनांक 20 जानेवारी रोजी त्यांच्या मावस भावाच्या मुलाला मुलगी झाल्यामुळे ते सकाळी कुटुंबासह घाटंजी येथे गेले होते। घरात त्यांचा लहान भाऊ उपस्थित होता। सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत तो घरी असून त्यानंतर उधारी वसुलीसाठी बाहेर गेला होता। रात्री 10:30 वाजताच्या सुमारास वहाब कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरात प्रवेश करताच घरातील लाकडी अलमारी उघडलेली व लॉकर तोडलेले दिसून आले। तपासणी केली असता अलमारीतील व्यवसायाची नगदी रक्कम 1,22,000 रुपये तसेच 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत अंदाजे 40,000 रुपये असा एकूण 1,62,000 रुपयाचा ऐवज चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले। घराच्या मागील दरवाजाचा कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले। शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता कोणालाही संशयास्पद हालचाल आढळली नसल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक किशोर मुरकुटे, उपनिरीक्षक राजेश लाकर, मिथुन जाधव करीत आहेत। घटनास्थळी पोलीस निरीक्षक बैजनाथ मुंडे यांनी भेट देऊन पंचनामा केला। दिग्रस शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।